5 जुलैला मराठी विजय दिवस साजरा होणार। वरळी डोममध्ये होणार विजय मेळावा। विजय मेळाव्याला ठाकरे बंधू एकाच मंचावर येणार। ठाकरेंच्या शिवसैनिकाकडून सदावर्तींवर बक्षीस। गुणरत्न सदावर्तींचे कानशिलात देणाऱ्याला 1 लाख। शिवसैनिक प्रशांत भिसे यांच्याकडून बक्षीस जाहीर। रत्नागिरी जिल्ह्यात दमदार पाऊस। 4 दिवस राज्यात जोरदार पावसाचा इशारा। कोकणात सर्वत्र पेरणीचं काम पूर्ण। खडकवासलातील 4ही धरणं 50% भरली। धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पुन्हा पाऊस सुरू। गतवर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाणीसाठा। सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर कायम। पश्चिम घाट परिसरात पावसाचा जोर कायम। पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल। अमरावतीत सरासरीपेक्षा 39 मिलीमीटर कमी नोंद। 14 पैकी 11 तालुक्यांमध्ये पावसाची उणीव। जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये अमरावतीत दमदार पावसाचा इशारा। टोळक्यांचा महाविद्यालयात धिंगाणा। परीक्षेदरम्यान हिजाब घालू न दिल्याने राडा। संभाजीनगरातील PES महाविद्यालयातील प्रकार। सर्व मानाच्या पालख्यांचे सोलापुरात आगमन। संपूर्ण पंढरी वारकऱ्यांमुळे दुमदुमली। वारकऱ्यांसाठी 65 एकर येथील भक्ती सागर सज्ज। शिक्षणासाठी पालघरच्या विद्यार्थ्यांचा जीवघेणा प्रवास। नदीवर पूल नसल्याने शाळेसाठी नदी प्रवाहातून प्रवास। टायरमधील रबराच्या ट्यूबमधून शाळेचा प्रवास। नाशिकमध्ये 3 मुलांचा खड्ड्यात पडून मृत्यू। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा पोलिसांनी घेतला मागे। बांधकाम व्यावसायिकावर निष्काळजीपणाचा ठपका। 3 मुलं पोहण्यासाठी गेल्याचा प्राथमिक अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।